आपलं क्लिन्झिंग मिल्क. क्लिन्झिंग मिल्क, हो, कारण की खूप महिने झाले मी तो प्रोडक्ट यूज करत आहे आणि तो खूप छान प्रोडक्ट आहे. पहिली गोष्ट जो मला खूप आवडलेला आहे. नमस्कार, मी अनुजा तुमचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे ग्लो विथ अनुजा. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान असतात. तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासाठी इंटरेस्टिंग टॉपिक आणलेला आहे, जो आहे क्लिन्झिंग मिल्क. हो, बरोबर ऐकलं तुम्ही, क्लिन्झिंग मिल्क, जो मी खूप महिने झाले यूज करत आहे आणि तो एवढा छान आहे की मला असं वाटलं की तो प्रोडक्ट मी तुमच्यासोबतही शेअर करू. सगळ्यांना हा प्रोडक्ट माहितीच असेल, खूप जण यूजसुद्धा करत असतील, पण जो माझा ऑनेस्ट रिव्ह्यू आहे मला असं वाटलं मी तुमच्याबरोबर शेअर करावा, त्यामुळे मी आजचा व्हिडिओ करत आहे. तर टॉपिकला सुरुवात करायच्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर न्यू असाल किंवा माझे व्हिडिओज तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवर बघत असाल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटसुद्धा करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझे न्यू व्हिडिओज येतील तर तुम्हाला नोटिफिकेशन त्याचा भेटून जाईल. तर टाईम वेस्ट न करता आपण वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे. सो जो मला सूट झालेला आहे आणि मला असं वाटलं की माझ्या स्किनमध्ये खूप चेंजेस आलेले आहेत त्याच्यामुळे, सो मला असं वाटलं तुमच्याबरोबर शेअर करायला हवा. पहिली गोष्ट, क्लिन्झिंग मिल्क का आपल्यासाठी बेनिफिशियल आहे. क्लिन्झिंग मिल्कने आपले जे चेहऱ्यावरची डर्ट असते, एक्स्ट्रा मेकअप असतो, तो सगळा निघून जायला आपल्याला मदत होते क्लिन्झिंग मिल्कने. आता आपण लोक फेसवॉश करतो, पण फेसवॉश जेव्हा आपण करतो ना तेव्हा आपले नॉर्मली म्हणजे समजा आपण मेकअप वगैरे सगळा काढला वगैरे वगैरे नंतर फेसवॉश केला तो ओनली वन टाईम आपला फेसवॉश होतो. पण क्लिन्झिंग मिल्कने काय होतं, आपण फेसवॉशसुद्धा करतो आणि क्लिन्झिंग मिल्कने आपला जो चेहऱ्यावरचा टॅन जो आहे, नंतरला जी डर्ट आहे ती सगळी निघून जायला आपल्याला मदत करते. तर आजचा जो आपला प्रोडक्ट आहे तो आहे लॅक्मीचा क्लिन्झिंग मिल्क. लॅक्मी, यू नो की लॅक्मी माझा फेवरेट आहेच म्हणा. तर मी लॅक्मीचे प्रोडक्ट्स लास्ट टाईम पण बोललेले यूज करते जरा. सो लॅक्मीचा क्लिन्झिंग मिल्क हा आहे, पूर्ण नाव आहे डीप क्लिन्झर जेंटल केअर, असे या बॉटलचं नाव आहे. ओके, सो ही बॉटल आहे, ही आता असं बघायला गेलं तर 60 ml ची बॉटल आहे आणि ह्याच्यामध्ये आहे अवोकाडो एक्स्ट्रॅक्ट आणि व्हिटॅमिन ई. अवोकाडोने काय होतं, अवोकाडोने आपली स्किन जी आहे एकदम सॉफ्ट व्हायला मदत होते. व्हिटॅमिन ईने काय होतं, आपले जे काळे डाग वगैरे आहेत ते लाईट व्हायला मदत होते. सो हा जो प्रोडक्ट मी जेव्हापासून यूज करत आहे ना, माझा टॅन जो आहे म्हणजे आपल्या या साईडला असं म्हणजे पूर्ण असं काळं काळं होतं. म्हणजे मी पहिली फक्त फेसवॉश वगैरे करायची ना तर माझा स्किन आहे ना इथून काळा काळाचं जास्त म्हणजे डायरेक्ट दिसून यायचं की बाबा हां इथे इथे टॅन आहे. पण जेव्हापासून मी हे डबल क्लिन्झिंग म्हणजे करायला लागले, क्लिन्झिंग मिल्क वगैरे वापरायला लागले, तेव्हापासून मला माझ्या चेहऱ्यामध्ये खूप इफेक्ट दिसायला लागलेला आहे. सो मला असं वाटलं तुमच्याबरोबर शेअर करायला हवा. आणि सेकंड थिंग, ही जी बॉटल आहे ती 150ला आहे, 60 ml ची. आणि ही बॉटल तुम्हाला कुठल्याही मेडिकलमध्ये, कॉस्मेटिक स्टोरमध्ये कुठेही अवेलेबल होऊन जाते. सो तुम्ही ऑनलाईनसुद्धा बघू शकता परचेस करायचे असेल तर. आता पहिली गोष्ट, हे यूज कसं करायचं. डिरेक्टली जर हा तुम्ही घेतला ना क्लिन्झिंग मिल्क, डिरेक्टली तुमच्या फेसवरती लावतो, तुमचा जो पूर्ण मेकअप जो आहे ना तो नाही निघणार. जर तुम्ही फाउंडेशन वगैरे आयलायनर वगैरे लावलं एवढा नाही निघणार. काजळ वगैरे जे काही तुम्ही लावत असाल तर ते 50% और 80% निघेल, पूर्ण नाही निघेल. तर ह्याला यूज कसं करायचं, पहिली गोष्ट ही तुम्ही बघून घ्या ही कसं आहे ते. एकदम माइल्ड आहे, एकदम लिक्विडी आहे. हे असं आहे बघा, हे एकदम माइल्ड आहे, एकदम माइल्ड आहे म्हणजे एकदम मिल्की वाटतं आणि फ्रेग्रन्ससुद्धा खूप छान आहे ह्याचा. सो जस्ट हे असं फक्त आपण जे स्किनला आपण असं लावलं आणि थोडंसं हे रब केलं, म्हणजे जास्त जास्त हार्ड नाही करायचं, एकदम नॉर्मलच करायचं. माइल्ड आहे, खूप छान वाटतं आणि आहे ना जेव्हा आपण फेस वगैरे धुतो ना आपली स्किन खूप खूप स्मूथ लागते, खूप स्मूथ वाटते. सो
थोडासा शायनी वाटतंय, थोडा पुसला तर आहे मी पुरायला बघा. हे क्लिन्झिंग मिल्क कसं यूज करायचं मी ते तुम्हाला सांगते. पहिली गोष्ट, आजकाल आपण लोक खूप फाउंडेशन, लिपस्टिक्स, आयलायनर वगैरे सगळं आपण यूज करतो, बरोबर. सो त्यामुळे आपल्या चेहऱ्याला थोडा इफेक्ट करेल. सेकंड थिंग, मी वर्किंग आहे, सो माझं एव्हरीडे लिपस्टिक, आयलायनर वगैरे, बीबी क्रीम, मॉइश्चरायझर वगैरे वगैरे आपण आपल्या चेहऱ्यावरती, माझ्या चेहऱ्यावरती मी यूज करते. सो मी ते कसं क्लीन करते ते मी तुम्हाला सांगते. मी यूज करते जॉन्सन्स बेबीचं बेबी ऑइल. आता ते बेबी ऑइल जे आहे ते मी छोटं कॉटन पॅड आहे त्याच्यावरती घेते आणि नंतर माझ्या चेहऱ्याचा जो एक मेकअप आहे तो पूर्ण मी क्लीन करते. आणि नंतर मी घेते हे क्लिन्झिंग मिल्क. हे क्लिन्झिंग मिल्क घेतलं, ॲटलिस्ट एवढी जरी तुम्ही क्वांटिटी घेतली ना तरीही पुष्कळ आहे. पूर्ण चेहऱ्यावरती पूर्ण मस्त स्मूथली मालिश करायची. इथे सगळं आपले जे टॅन आहे ना, टॅन एरिया जो आपलं पूर्ण असतं, हा डोळ्याखाली, हे सगळं पूर्ण मस्त असं क्लीन करायचं. आणि तुम्ही बघू शकाल जेव्हा आपण नॉर्मल मेकअप काढतो ना क्लिन्झिंग ह्याने बेबी ऑइलने वगैरे वगैरे, त्याच्यानंतर मी क्लिन्झिंग मिल्क यूज करते जेणेकरून माझं एक्स्ट्रा ऑइल वगैरे जे असेल, एक्स्ट्रा जो मेकअप आहे तो निघायला खूप मदत होते, खूप जास्त मदत होते. सेकंड थिंग, नंतर मी करते फेस वॉश. आता तुम्ही बोलता की हिने पहिला फेस वॉश यूज करायला हवा, नंतर क्लिन्झिंग मिल्क यूज करायला हवं, म्हणजे डबल क्लिन्झ होतं. तर मी तसं नाही करत. का? कारण की माझी थोडी ऑइली स्किन आहे, म्हणजे सेन्सिटिव्ह ऑइली जी असते ना तशी स्किन आहे. सो मला कसं असतं, चेहऱ्यावरती जरा तरी ऑइल राहिलं तर मला तिकडे ना पिंपल्स यायला स्टार्ट होतात. सो मी काय करते, क्लिन्झिंग मिल्क यूज केल्यानंतर फेस वॉश करते. म्हणजे माझ्या चेहऱ्या ऑलरेडी माझा चेहरा खूप क्लीन झालेला असतो क्लिन्झिंग मिल्कने, बरोबर. पूर्ण क्लिन्झिंग मिल्क लावल्यानंतर त्याने पूर्ण असं कॉटन पॅडने वगैरे पुसून काढलं तरीही चालतं. आणि नंतर मी करते माझा फेस वॉश. मग फेस वॉश झाल्यानंतर पूर्ण स्किन माझी अशी मस्त एकदम म्हणजे एकदम स्मूथ अशी वाटते, एकदम क्लीन होऊन जाते. सो त्यामुळे मला पहिला ना ॲक्नीच्यामध्ये, आता मध्यंतरी मला ॲक्नीचे प्रॉब्लेम्स व्हायचे, म्हणजे ॲक्नी यायचे, म्हणजे माझा पूर्ण चेहरा क्लीन वगैरे नसायचा. तर मी करायची 2दा फेस वॉश वगैरे अशी करायची, स्टील मला पिंपल्स यायला स्टार्ट व्हायचे. मग मी नंतर विचार केले काय, मग आता जेव्हापासून मी आता 5 to 6 months झाले असेल हे प्रोडक्ट मी यूज करते, माझे पिंपल्स खूप कंट्रोलमध्ये आले, खूप कंट्रोलमध्ये. कारण की ते म्हणतात ना डीप क्लिन्झिंग, म्हणूनच याचं नाव ठेवलं असेल. पूर्ण चेहरा पूर्ण क्लीन होतो. आणि नंतर जेव्हा माझा फेस वॉश मस्त होतो तेव्हा मस्त असं माझं मॉइश्चरायझर, नाही तर मी बोरोप्लस यूज करते. तुम्ही बघितलं असेल माझ्या शॉर्ट्समध्ये पण, तर ते मला सूट होतं चेहऱ्यासाठी, सो मी ते यूज करते. आणि माझी स्किन अशी मस्त अशी स्मूथ वगैरे म्हणजे अशी वाटते आणि मस्त अशी शाईनसुद्धा होते. तुम्हाला मी एक सजेस्ट करेल, जर तुम्ही क्लिन्झिंग मिल्क यूज केल्यानंतर जेव्हा तुम्ही क्लीन वगैरे केला ना चेहरा, त्यानंतर फेस वॉश केलं तर बरं होईल. कारण की आपलं ऑइल जे आहे ना, आता क्लिन्झिंग मिल्क आहे, ते नावच मिल्क आहे. सो जर तुमची ऑइली, सेन्सिटिव्ह वगैरे अशी स्किन असेल, ड्राय स्किनसाठी एवढा प्रॉब्लेम नाही होणार, पण ऑइली, सेन्सिटिव्ह स्किन वगैरे असेल तर ऑलरेडी त्यांची ऑइली स्किन आणि त्यात अजून ते क्लिन्झिंग मिल्क वगैरे यूज करून नंतर अजून ऑइल त्यांचं जे असतं ते म्हणजे बाहेर यायला लागतं, जेणेकरून पूर्ण अजून त्यांना पिंपल्सचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे मी पहिलं क्लिन्झिंग मिल्क यूज करते आणि नंतरला मग मी फेस वॉश करते. तुम्हाला जसं प्रेफर होईल तसं करा, बट मी तरी हे करते आणि मला त्याचे रिझल्ट चांगले आले, त्यामुळे मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. सो हा जो प्रोडक्ट आहे मस्ट हॅव प्रोडक्ट आहे आणि हा माझा वन ऑफ द फेवरेटसुद्धा झालेला आहे. आता जसं मी माझे लिपस्टिक्स वगैरे ज्या माझ्या फेवरेटसुद्धा तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे, तर हा सुद्धा मी फेवरेट माझा प्रोडक्ट झालेला आहे हा. आणि तुम्ही घेऊच शकता, मेडिकल्समध्ये, कॉस्मेटिक स्टोर्समध्ये सगळीकडे अवेलेबल आहे हा प्रोडक्ट. सो त्यामुळे आणि हा मेन ह्याच्यामध्ये ग्लिसरीनसुद्धा आहे. ग्लिसरीन तुम्हाला माहितीच आहे आपल्या स्किनसाठी किती फायदेशीर आहे. ग्लास स्किन वाटते मस्त अशी. सो ग्लिसरीन पण आहे ह्या प्रोडक्टमध्ये. सो तुम्ही अफोर्डेबल आहे, आपल्या बजेटमध्ये सुद्धा आहे. 150ला मला ही बॉटल भेटलेली. जर तुम्ही ऑनलाईन बघताल, मी ऑनलाईन तरी
कमीच शॉपिंग करते. सो हाच माझ्याकडे प्रोडक्ट होता जो तुमच्याबरोबर मला शेअर करायचा होता. अजून असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्या भेटीला येतीलच. अजून नवनवीन प्रोडक्ट्स किंवा अजून काही गोष्टी माझ्याकडे असतील ज्या मला असं वाटेल तुमच्याबरोबर शेअर करायला मी नक्की करेन. तर जो प्रोडक्ट जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर माझा व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट्स वगैरे करा. ओके, थँक्यू सो मच. धन्यवाद.